आपल्याला जर कुठे बाहेर जायचं असलं ना, तर आपण विचार करतो अगदी पटपटपणे असं आपण जेवण बनवायला पाहिजे. तर तसाच मी विचार आज केला होता, कारण आज मला दुपारून जायचं होतं फॅमिली वेलफेअरला. तर मग म्हटलं इडली बनवूया. पण हे इडलीचं काम ना बनवण्याचं तर सोपं असतं, पण त्याच्यानंतर त्याची जी क्लिनिंग असते ना भांड्यांची, त्याची खूप जास्त असते आणि त्यात खूप वेळही वाया जातो आणि भरपूर असं पाणी देखील लागतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, माझे जर तुम्ही ब्लॉग पाहत असतील तर इथं किती पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आज ना काय झालं, मी हे इडली वगैरे लावली आणि अचानक सगळं पाणी संपलं वरचं टाकीतलं. मग काय करायचं, बाहेर टाकी भरून ठेवली होती, त्यातून पाणी आणून मी हे भांडे साफ केले. कारण संध्याकाळी ना खूप उशीर होतो तिकडनं यायला, 7 वाजून जातात आणि पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक, तिथून आल्यानंतर डोकं वगैरे दुखतं. मग ते भांडे बघून अजून जास्त डोकं दुखतं. तर मग मी पटापट इडल्या वगैरे बनवल्या, सांबार बनवला आणि पटकन जेवण वगैरे करून ती भांडी मी अर्धी स्वच्छ केली, बाकीची तशीच राहू दिली. आणि आज ना ते भांडी साफ करण्यात मला एवढा उशीर झाला की मला साडी नेसायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे मग मी पटकन हा ड्रेस काढला, त्याला प्रेस केली आणि पटकन अशी रेडी झाली. आणि आज झालं असं, एक बाई अगदी म्हणजे खराब ड्रेस घालून आली होती आणि त्यावरून सगळ्यांना पुढच्या वेळेस साडी नेसून या असा मेसेज दिला. तर मी फर्स्ट टाइमच ड्रेस घालून गेली होती आणि त्याच वेळेस असं झालं. त्यानंतर हे बघा, बसमध्ये भरपूर अशी गर्दी झाली होती, पण मी थोड्या लवकर गेल्यामुळे मला जागा भेटली. आणि त्यानंतर ना आमच्या वेलफेअरमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मग मी काही पुढचं शूट केलंच नाही.